सध्या दिवसेंदिवस बाजार समित्यांमध्ये कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळतोय. नक्कीच कांद्याच्या भावात घसरण देखील होते. आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी, काय सांगाल की कांद्याला बाजारभाव घसरतायत? एकंदरीत निघालेलं अल्प उत्पादन, त्यात वाढलेला भरमसाठ खर्च आणि मिळणारा कवडीमोल बाजारभाव याचा विचार करू जाता आज पर क्विंटलला उत्पादन खर्चामध्ये शेतकऱ्यांना 1500 रुपये किमान तोटा आहे. याचा शासनाने कुठंतरी विचार करून शेतकऱ्यांना किमान 1500 रुपये अनुदान देण्यात यावं आणि पुढं रब्बी पिकाला पुढच्या आपल्या खरीप हंगामासाठी तो शेतकरी उभा राहील. अन्यथा शेतकऱ्यांना पुढील काळात शेती करणं खूप मुश्किलीचं आणि जिकिरीचं होणार आहे. याचा विचार करून शासनाने तातडीने 1500 रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी देखील आहे. काय सांगाल की बाजारभाव कोसळत आहे, शासनाने सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे? आता जे भाऊने सांगितले त्या पद्धतीनं सरकार जे भाव वाढल्यानंतर भाव नियंत्रित करण्यासाठी जे सरकार जे निर्यात बंदी करतं, त्याचप्रमाणे आता जे युद्धजन्य परिस्थिती चालू आहे आखाती देशांमध्ये, जो कांदा आपला जात आहे, तर ते कांदा जाण्यावर सरकारने जी बंदी केलेली आहे, तर सरकारने याचा कुठला तरी विचार करावा व कांदा निर्यात कशी होईल, शेतकऱ्यांना कसा याचा फायदा होईल, कांद्याचा भाव वाढवता येईल, याचा सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे. जेणेकरून आता जे जून महिन्यामध्ये जो आता मान्सून आता येईल, पाऊस सुरू होईल, त्यामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे खते हे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काहीतरी 2 रुपये येतील व त्याच्यातून पुन्हा नवीन पीक शेतकरी घेऊ शकेल. व आता जून मध्ये पुन्हा मुलांच्या शाळा चालू होणार आहे, ते पुन्हा फीस भरण्यासाठी, पुन्हा बाकीचा जो खर्च आहे तो करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात काहीतरी 2 रुपये सापडतील. यामागे सरकारने काहीतरी याचा विचार करावा व कांद्या भावाबद्दल काहीतरी याचा तडजोड करावी. एकूणच बघितलं तर सरकारने या कांदा भावाकडे लक्ष देऊन नक्कीच कांदा निर्यात कशी होईल याकडे लक्ष द्यावे व कांद्याला बाजारभाव कसा मिळेल त्याचप्रमाणे अनुदान देखील 1500 रुपयाच्या वर द्यावे, अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे. नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.